ओके, तर व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर लास्ट व्हिडिओमध्ये बघा मी माझी SIP मधली जी काही गुंतवणूक आहे ना, तर ती तुमच्यासोबत शेअर केली होती. अगदी माझाच डॅशबोर्ड जो होता ना, तर तो मी तुमच्यासोबत शेअर केला होता. तर त्याच्यामध्ये मी भरपूर अशा गोष्टी ज्या मी माझ्या अनुभवातून शिकलेल्या आहेत, तर त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर मला आज यातले काही डार्क सेन्स किंवा बिहाइंड द सेन्स वाल्या ज्या गोष्टी असतील ना, तर त्या सांगायच्यात. कारण स्पेशली महिला वर्ग जो आहे, तर मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे, की इतर व्यक्ती करतायत म्हणून, जसं की मी करते म्हणून माझ्या SIPs आहेत म्हणून तुम्ही लगेच SIPs काढू नका. थोडासा त्या फील्ड मधला अभ्यास करा. SIP म्हणजे काय आहे, म्युच्युअल फंड्स म्हणजे काय आहे, कोणता म्युच्युअल फंड घेतलेला बेटर राहतो, शॉर्ट टर्म काय असतं, लॉंग टर्म काय असतं, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही शिका. मी जे करते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. मी कुठल्याही प्रकारचं सजेशन तुम्हाला देत नाहीये की हीच तुम्ही SIP काढा किंवा याच अमाऊंटची काढा, असं मी काहीच सांगत नाही. जस्ट मला एक याच्यातून फायदा जाणवला, तर त्यामुळे मी SIP केली आणि त्यामुळे तुम्ही पण करावी अशी माझी इच्छा आहे. पण तुम्ही थोडंसं एक्सपर्ट ऍडवाइस जे असेल ना, तर ते घेऊ शकता. मी तुम्हाला आता थोडंसं बिहाइंड द सेन्स वाला जी काही डार्क साइड असेल ना, तर ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर बघा ओके, तर मी माझ्या फोनची स्क्रीन जी असेल ना, तर ती तुमच्यासोबत शेअर करते. एकदा चेक करा, स्क्रीन दिसते सगळ्यांना. तर SIPच्या डॅशबोर्डमध्ये तुम्ही बघताय, तर ऑलमोस्ट आता मला वाटतं एक 5 to 6 मंथ झाले SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करते. तर माझी टोटल अमाउंट जी आहे ना, तर ती 16,000 रुपये झालेली आहे. आणि सॉरी 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 चुकून पडला फोन. तर माझी टोटल अमाउंट जी आहे ना, तर ती 16,000 झालेली आहे. 16,000 मी इन्व्हेस्ट केले होते आणि त्याच्यावरती जी अमाऊंट दिसते ना, 61 रुपीज 61 रुपये, तर ते मला एक्स्ट्रा इंटरेस्ट व्याज तुम्ही म्हणू शकता, तर ते मला मिळतात. तर हा व्याज आहे ना, कधी कधी कमी होतो, कधी कधी जास्त होतो. तर लास्ट टाइम मी तुमच्यासोबत माझा डॅशबोर्ड ज्यावेळी शेअर केला होता ना, तर आय थिंक ऑलमोस्ट सगळा पार्ट ग्रीन होता. ग्रीन म्हणजे काय, ग्रीन म्हणजे प्रॉफिट आणि रेड म्हणजे काय, रेड म्हणजे लॉस. म्हणजे तो जो शेअर आपण घेतलेला असतो ना स्पेशली, तर त्याची प्राइस जी असेल ना, तर ती डिक्रीज होते, असा रेडचा अर्थ असतोय. तर आता बघा माझा एकच आहे, तर तो ग्रीन मध्ये आहे, जो की पराग पारिकचा आहे. त्याच्यामध्ये मी टोटल 10,000 रुपये गुंतवलेत आणि त्यातून मला 111 रुपीज जे असतील तर ते मिळालेले आहेत. आणि 2 जे मी घेतलेत, जो की बंधन स्मॉल कॅप वाला घेतलाय, तर मी 3,000 रुपये गुंतवले होते, पण मला माझी अमाऊंट किती झाली तिथे आता 2,975, म्हणजे 25 रुपीज कमी झाल्या तिथं माझे. आणि अजून एक होता जो की मी मोतीलाल ओसवालचा घेतला, तिकडे पण सेम 2,975, म्हणजे इकडे माझी इन्व्हेस्टेड अमाऊंट पेक्षा माझी जी काही अमाऊंट आहे ना, ती थोडीशी कमी झालेली आहे. तर SIP अशासाठीच आहे की लॉंग टर्म, म्हणजे आता हे काय अमाऊंट मी लगेच विथड्रॉ करणार नाहीये. लॉंग टर्म ऍटलीस्ट 1 वर्षाचा सुद्धा इंटरेस्ट रेट कमी असतो. तर इंटरेस्ट रेट जो असेल तर तो 3 वर्ष किंवा 5 वर्षाचा जो असेल ना, तर तो चांगला असतो. तर मी तुम्हाला दाखवते, पराग पारिक ओपन करून दाखवते. ठीक आहे, रिटर्न कॅल्क्युलेटर मध्ये जा आणि तुम्ही जे काय तुमचे इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार असाल ना, तर ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. जसं की मी तुम्हाला लास्ट मंथ मध्ये सांगितलं होतं, जर तुम्ही 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करणार आहात, तर 10,000 साठी 1 वर्षामध्ये तुम्ही 1,20,000 रुपये साठवताय आणि तुम्हाला व्याज जे असेल ना, तर ते 6,356 जे की इस्टिमेटेड असते, मिळणारच असं नाही. ठीक आहे, मिळणारच असं नसतंय, ते इस्टिमेटेड असतंय. अप्रॉक्सिमेटली ह्या पर्यंत तुम्हाला मिळेल. पर्सेंटेज 5.29% ने मिळणार. 3 वर्षानंतर तुम्ही 3,60,000 रुपये साठवताय 10,000 ने आणि तुम्हाला मिळतात 4,66,954, जे की पुन्हा इस्टिमेटेड अमाऊंट असते. ठीक आहे, म्हणजे आता ही कंपनी ज्या पद्धतीने ग्रो होतीये, तर त्या पद्धतीने जे काही कॅल्क्युलेशन्स असतील ना, तर ते केले जातात. हे मिळतीलच, इतके मिळतीलच असं नसतं. याच्यामध्ये कमी पण होऊ शकतात किंवा किंबहुना याच्यामध्ये जास्त पण होऊ शकतात. तर थोडाफार रिस्क फॅक्टर जो असेल ना, तर तो असतो. कारण बघा 5 इयर्सचं मी दाखवते. 5 इयर्सला आपण 6 लाख रुपीज इन्व्हेस्ट करतो, 6 लाख, आणि मिळतात 9,47,260 रुपये. पुन्हा सेम इस्टिमेटेड अमाऊंट असते, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मिळेलच अशी वाली गॅरंटी नसते. तर हे होते. तर मी तुम्हाला आजचा व्हिडिओ करण्यामागचं हेच कारण होतं की मी करतेय किंवा इतर कोणी इन्फ्लुएन्सर्स करत आहे, फायनान्शियल डिसिजन्स घेतात, तर ते त्यांच्या अकॉर्डिंगली घेतात. तर इतका रिस्क बिअर करण्याची कॅपॅसिटी माझी असेल तर मी हे चालू करू शकते. जर तुम्ही असे पैसे इन्व्हेस्ट करताय की जे तुम्हाला म्हणजे शॉर्ट टर्म साठी हवे, तर मग SIP करू नका. जसं मी तुम्हाला नेहमीच सांगत आलेली आहे की वेगवेगळ्या फील्ड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करा, एकाच फील्डमध्ये इन्व्हेस्ट करू नका. म्हणजे SIP तर SIP असं करू नका. भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स आता सध्या इन्व्हेस्टमेंटसाठी आलेत. गोल्ड असेल, SIP असेल, स्टॉक मार्केट असेल किंवा रेग्युलर भिशी तुम्ही एक लोकलला काढताय, तर ती सुद्धा एखादी भिशी चालू करा. कारण प्रत्येक ठिकाणी थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट जी असेल ना, तर ती करायला हवी. एकाच ठिकाणी कधीच आपले जे काही अमाऊंट असेल ना, तर ती ठेवायची
नाही. तर मला हेच दाखवायचं होतं तुम्हाला, की रेड म्हणजे इकडे ना तुमची एस-आय-पी जी काही आहे ना, तर ती लॉसमध्ये पण जाऊ शकते, मायनसमध्ये पण जाऊ शकते. स्क्रीन शेअर ऑफ करते. तर हेच मला सांगायचं होतं, कारण बघा म्युच्युअल फंड्सची ज्यावेळी आपल्या टीव्हीवरती ॲडव्हर्टाइजमेंट येते, तर त्यावेळी त्यांचं एक वाक्य असते, जे की अगदी फास्ट म्हणतात, की म्युच्युअल फंड्स बाजार के आदिन है, इन्वेस्टमेंट करने से पहले जांच कीजिए वगैरे असं जे काही एक लाईन सांगतात ना, तर ती लाईन असते. म्हणजेच एक्सपर्ट कडून जे काही ॲडवाईस असेल ना, तर ते तुम्ही घ्या आणि मगच याची जी काही इन्व्हेस्टमेंट असेल ना, तर ती तुम्ही चालू करा. तर मी माझ्या केसमध्ये नॉट सो एक्सपर्ट, पण माझ्या भावाची नेहमीच ॲडवाईस घेत असते. परत माझी एक मैत्रीण आहे सायली नावाची, तर ती पण म्युच्युअल फंड्समध्ये किंवा डेली शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असते. डेली बेसिसवरती पण करते आणि इयरली बेसिसवरती पण करते. तर तिच्याकडून सुद्धा मी काही टिप्स जे असतील ना, तर ते घेत असते. पण 100% त्या पण टिप्स व्यवस्थित असतीलच असं काही नाही दोघांकडून घेतलेला. येस, अप टू ते जे सांगताय तर मी करण्याचं फॉलो करते. बट रिस्क इकडे असते. म्हणजे सगळीकडे ज्या प्रकारे रिस्क असते, तर त्या प्रकारे इकडे सुद्धा रिस्क असते. त्यामुळे मला एकच सांगायचं होतं, की फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स ज्या तुम्ही करताय ना, तर त्या तुमच्या फायनान्शियल कंडिशन्सच्या अकॉर्डिंगली किंवा पर्सनल कंडिशन्सच्या अकॉर्डिंगलच ठरवा आणि मग तुमच्या फॅमिली मेंबर्स ज्यांना फायनान्स बद्दल थोडीफार माहिती आहे, तर त्यांच्या सल्ल्यानेच जी काही इन्व्हेस्टमेंट असेल फायनान्स मधली, तर ती तुम्ही करू शकताय. तर मी फायनान्शियल एक्सपर्ट नाही आहे. जस्ट मी माझा जो काही एक्सपिरियन्स होता ग्रो ॲप सोबतचा किंवा जे काही म्युच्युअल फंड्स मी घेतलेले आहेत त्यासोबतचा, तर ते मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करण्याचा प्रयत्न करते. पण नेहमीच माझा प्रत्येक व्हिडिओला डिस्क्लेमर असतो, कारण मला असं खरंच खूप आतून वाटतं, की तुमचा कुठल्याही प्रकारचा लॉस किंवा मिसगाईडन्स जो असेल ना, तर तो व्हायला नको. हां, ग्राफिक्स रिलेटेड जी काही माहिती असेल, तर ती मी अगदी तुम्हाला बिनधास्त सांगू शकते, की हे असंच करा, ते तसंच करा. हे असं होऊ शकतं, ते तसं होऊ शकतं. बट फायनान्शियल डिसिजन्स जे असतील, तर ते प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल असतात आणि आय थिंक ते तुमच्या परीनेच तुम्ही जे असेल तर ते घ्यायला हवे. तर एक अपडेट होती. आपले ग्राफिक डिझायनिंगचे जे काही क्लासेस आहेत ना, तर ते 4 डिसेंबर पासून नवीन बॅच जी असेल ना, तर ती चालू होते. दुपारी 1 ते 2 अशी टायमिंग असणार आहे. मोबाईल ग्राफिक्स स्पेशली. त्यामुळे जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे असतील, तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. लवकरच आपण इव्हनिंगचे बॅच म्हणजे जे कोण वर्किंग आहेत ना, माझे दादा लोक असतील किंवा माझे मैत्रिणी असतील, ज्या की वर्किंग असतात आणि त्यांना दिवसभर पॉसिबल नसतं, तर त्यांच्यासाठी आपण इव्हनिंग बॅच पण एक प्लॅन करतोय, जी की संध्याकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये आपण घेणार आहोत. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. जो काही WhatsApp नंबर दिलेला आहे त्याच्यावरती जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती तुम्हाला फॉरवर्ड करून दिली जाईल. 4 डिसेंबरला ग्राफिक्सचे क्लासेस जे काही असतील तर ते चालू होणार आहेत. आणि बाकी कोणतेही क्लासेस जर तुम्हाला करायचे असतील तर www.maulibusiness.com किंवा आपला ऍप्लिकेशन आहे माऊली नावाचा. जर नसेल माहिती, नसेल कळलं, तर सिम्पली मला WhatsAppला मेसेज करा. जी काही इन्फॉर्मेशन असेल तर सगळी मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. थँक्यू सो मच. स्टे सेफ आणि डिसिजन्स जे काही घेताय तर ते खूप हुशारीने आणि अभ्यास करून जे असतील तर ते घ्या. थँक्यू सो मच. बाय.